श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्या आयुष्यामध्ये खूप उलथापालथ होते, खूप बदल होतात, खूप काही असं घडतं की जे आपल्याला अनपेक्षित असतं, जे होणंही शक्य नसतं. काही काही गोष्टी तर अशा असतात की त्या गोष्टींवरती आपला विश्वासही बसत नाही. हे अचानक कसं झालं हे आपल्याला समजतही नाही. काही लोक म्हणतात की ते तुझं कर्म आहे, ते तुझं प्रारब्ध आहे, किंवा तू केलेली सेवा आहे, तू केलेलं पुण्य आहे, किंवा तू केलेलं पाप आहे. असं एक ना अनेक लोकांच्या तोंडून वेगवेगळं ऐकायला आपल्याला भेटतं. पण कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही सर्वजणच स्वामी सेवेकरी आहात, स्वामी सेवेत आहात, तुम्ही दत्त महाराजांची सेवा करत असाल, स्वामीची सेवा करत असाल, तर निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी प्रत्येक जपाचा, प्रत्येक नामस्मरणाचा, प्रत्येक सेवेचा रिटर्न केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक सेवेचा स्वामी काय करत असते, तर तिच्याकडे पूर्ण प्रत्येक जपाचा आपण याच्यात गुरुचरित्रात पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे स्वामी सारामृतमध्ये पाहिलेला आहे. प्रत्येक जपाचा स्वामी आई हिशोब ठेवत असते आणि त्या हिशोबाचं तितक्याच पट रिटर्नही आपल्याला भेटतं. इवन तितक्या पट म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा कितीतरी पट आपल्याला स्वामी रिटर्न देत असते. फक्त आपण ते कसं करतो, किती मनोभावी करतो यावरती डिपेंड असतं की आपल्याला त्याची अनुभूती कधी येते आणि किती दिवस लागतात. तर आज मी खूप जणांच्या खूप कमेंट्स आहेत. पहा की ताई मला असा प्रॉब्लेम आहे, ताई मला तसा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरामध्ये कंटिन्यू आजार पण आहे, चिडचिड आहे, माझा मुलगा असो किंवा त्यांचे मिस्टर असो, ते वेगळ्या व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत, किंवा घरामध्ये कंटिन्यू चिडचिड चाललेली आहे, मिस्टर दुसऱ्या बाईच्या नादी लागलेले आहेत, किंवा व्यसनाच्या अधीन गेलेले आहे, नवरा दारू पितो, मुलं दारू पितात, मुलांची वय होऊन गेली तरी लग्न होत नाही, मुलांना नोकरी धंदा लागत नाही, मुलांची लग्न झाली पण त्यांचा संसार सुखाचा चालत नाही, अगदी डायव्हर्सपर्यंत त्यांचे विषय गेलेले आहेत. उद्योग व्यवसाय चालू केला पण त्याच्यामध्ये स्थिरता नाही, घरात लक्ष्मी येत नाही आणि आलेली लक्ष्मी टिकतही नाही. जे काही घेतलेलं आहे ते सुद्धा, त्याचे हप्ते सुद्धा आमच्याकडनं जात नाही. जे काही सोनं नाणं आहे, जे काही आहे जमीन जुमला, सर्व काही विकण्याची अक्षरशः वेळ आलेली आहे. असं हजारो कमेंट्स आहेत. तर त्या सर्व हजारो कमेंट्सवरती एक सुंदर असा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. उपाय म्हणण्यापेक्षा ती सेवा घेऊन आलेली आहे. पहा, आपण प्रत्येकजण सेवेकरी आहोत, प्रत्येकजण सेवा ज्या त्या परीने जे ते करत असतं, परंतु विशेष कोणती सेवा करायची तेही मी सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, सांगण्याचं तात्पर्य असं की आता तुमच्या घरामध्ये काहीही प्रॉब्लेम आहे, कोणतीही अडचण असू द्या, पहा आपण नित्यसेवा करतो. बहुतेक माझ्या ज्या भगिनी आहेत किंवा माझे जे भाऊ आहेत ते नित्यसेवेमध्ये पहा आरती करतात. त्याचप्रमाणे नित्यसेवेमध्ये ज्या काही आरती आहेत, सकाळची आरती, सायंकाळची आरती, महाआरती, ह्या सगळ्या आरत्या वगैरे करतात, आरत्यांना वगैरे जातात, नैवेद्य आरतीला जातात, भूपाळी आरतीला वगैरे जातात. म्हणजे ह्या आरत्या, फक्त आरत्या करणं म्हणजे सेवा आहे का? हो, नाही. तर पहा, गुरुचरित्र सारामृत मधील 14वा आणि 18वा जो काही अध्याय आहे, ह्या अध्यायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. खूप सारे जण नित्यसेवेमध्ये सुद्धा याचा अवलंब करतात. आणि तुम्हाला सांगते की बहुतेक जण असं म्हणतात की ताई एवढा मोठा गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि त्याचं पावित्र्य राखणंही तितकंच गरजेचं आहे, आपण कंटिन्यू त्या गुरुचरित्राला हात लावणंही चुकीचं आहे. तर आपल्याला जर समजा हे शक्य नाही, त्याचं पावित्र्य राखणं जर शक्य होत नाही, तर पहा, बाजारामध्ये म्हणजे पुस्तक स्टॉलमध्ये म्हणा किंवा स्वामी केंद्रांमध्ये म्हणा, आपल्याला 15 ते 20 रुपयामध्ये, अगदी 10 रुपयापासून त्याची एक छोटीशी प्रत, अगदी इतकंसं छोटंसं एक पुस्तक येतं. 14व्या अध्यायाचं वेगळं येतं आणि 18व्या अध्यायाचं सुद्धा वेगळं पुस्तक येतं. दोन्ही अध्याय एकत्र सुद्धा येतात. तर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता आणि त्या पुस्तकाचं पठण करू शकता. भलेही ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज 14वा आणि 18व्या अध्यायाचं पठण करावं. ज्यांना नाही शक्य तर त्यांनी किमान गुरुवारी तरी या अध्यायांचं पठण करावं. आता 14वा अध्याय कशासाठी असतो, तर 14वा अध्याय तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी, तुमच्यावरती जे काही
तुम्हाला जे काही पैशाशी रिलेटेड असो किंवा कोणत्याही उद्योग व्यवसायाशी रिलेटेड असो, विवाहाशी रिलेटेड असो किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या आरोग्य विषयक काही समस्या असो, ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही आहेत त्यातून तुमची सुटका होण्यासाठी, घरात सुख शांती समाधान लादण्यासाठी हा 14वा अध्याय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर 18वा अध्याय यासाठी आहे की तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटामध्ये अडकलेले असो किंवा कोणतेही उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये काही अडीअडचणी असतील, तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील किंवा तुम्हाला स्थिर स्थावर बनवण्यासाठी सुद्धा हा 18वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही या दोन्ही अध्यायांचं जर पठण किमान आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी जरी केलं तरी त्याचं अनन्यसाधारण फळ असं हे तुम्हाला भेटणार आहे. त्याचप्रमाणे ही एक सेवा झाली. त्यानंतरची जर सेवा जर म्हटलं तर सारामृताची सेवा हा माझा स्व अनुभव आहे. खूप म्हणजे ज्वलंत असा माझा पण अनुभव आहे. तो कधी ना कधी मी निश्चित तुम्हाला सांगेल. फक्त सांगण्याचं तात्पर्य असं की सारामृत पठण करायचं. सारामृतमध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्याय तुम्ही डेली 3 जरी अध्याय वाचले तरी चालतात, 7 अध्याय जरी वाचले तरीही चालतात किंवा अगदी 11 अध्याय असे जरी वाचले तरीही चालतात. तुमच्या याच्यावरती डिपेंड आहे किंवा अगदीच 21ही अध्याय एकाच दिवशी जरी वाचले तरीही चालतं. म्हणजे तुम्हाला जसं वाचणं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही या अध्यायांचं पठण करू शकता. ज्यांना डेली वाचणं शक्य नाही तर त्यांनी किमान गुरुवारी जरी सारामृतचं पठण केलं किंवा संकल्पयुक्त स्वामी सारामृतचं जर पठण केलं तरीही त्याच्यामध्ये खूप 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 ताकद आहे. तुमच्यावरती कितीही मोठं संकट असू द्या, काहीही असू द्या, अशक्य गोष्ट शक्य करणारं जे पारायण आहे ते सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर गुरुचरित्र तर आहेच आहे, पण त्याच्याच बरोबरीचं हे जे स्वामीचरित्र सारामृत आहे हे सुद्धा खूप साधं सोपं सरळ असं पारायण आहे. या पारायणाला काही जास्त नियम नाही, अटी नाही, काही नाही, फक्त पावित्र्य पाळायचं आहे. पावित्र्य पाळणं म्हणजे काय तर आपल्याला पिरियड नसावं, सुतक नसावं, विटाळ नसावा. कारण कसं आपलं मन जर शुद्ध जर असेल तर निश्चित आपलं लक्ष त्या सेवेकडे लागतं आणि आपल्या मनामध्ये जे काही भाव आहेत ते भाव भगवंतापर्यंत पोचतात. म्हणून हे सारामृतचं पारायण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पहा, तुम्ही कोणतंही संकट असतं, मी तुम्हाला काय सांगते एवढं तळमळीने यासाठी सांगते की खरंच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. म्हणून तुम्ही हे पारायणाची सेवा सुद्धा करू शकता. त्यानंतरनं ह्या 2 सेवा तर झाल्या. तुम्हाला पहा दोन्हीतील जी सेवा करणं शक्य आहे ती करू शकता. आता तुम्ही म्हणाल ताई सारामृतचं तर ताई तू सांगितलं की पिरियड सुतक आणि विटाळ असताना वाचता येणार नाही. तसंच गुरुचरित्राचे जे तुम्ही अध्याय वाचणार आहात कोणते 14वा आणि 18वा त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हे पावित्र्य पाळायचंच आहे. तुम्ही घरात बसून जरी ही पारायणं केली तरीही चालतं आणि तिथं घरात बसून शक्य नाही तर मंदिरामध्ये जरी बसून याचं पठण जरी केलं तरीही चालतं. आता बहुतेक कमेंट अशा येतील की ताई आमच्याकडं ते ग्रंथ नाही किंवा अध्याय नाही तर मग आम्ही काय करू. पहा तुम्हाला जर शक्य आहे तर तुम्ही स्वामी केंद्रामध्येही मिळतं, ऑनलाईन सुद्धा मिळतं, बुक स्टॉलमध्ये सुद्धा मिळतं आणि तुम्हाला आत्ताच लगेच सेवेला स्टार्ट करायचं आहे आणि नाही तर काय आम्ही गुगलवरून केलं तर चालेल का. हो गुगलवरून केलं तरी चालेल, पण आपल्याकडे ग्रंथ जर असेल तर ग्रंथ वाचणं, बोट ठेवून वाचलं, शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो, शब्द आपल्या हे होतं, एक प्रकारची वेगळी सेवा ती घडते. म्हणून आपल्याकडनं ग्रंथाचं पूजन सुद्धा होतं. म्हणून आपल्याकडं किमान ग्रंथ हा असावा. म्हणून ग्रंथ घ्यायचा प्रयत्न करा, कारण एवढं काही महाग नाही, काही नाही. म्हणून तुम्ही ग्रंथ घ्या, ग्रंथाची सेवा सुद्धा आपल्याकडनं होते. आता ह्या 2 सेवा तर सांगितल्या, ह्या खूप 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 बदल घडवणाऱ्या सेवा आहेत. पहा आता ज्यांचे मिस्टर वाईट व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत किंवा दारूच्या अधीन गेलेले आहेत किंवा मुलांची लग्न होत नाही, संतती प्राप्ती होत नाही, ज्यांना संतती प्राप्ती सुद्धा होत नाही ना त्यांनी सुद्धा स्वामी सारामृतचं 21 अध्यायाचं आहे ना संकल्पयुक्त पारायण करा. हो 11 पारायण करा, 21 करा, 51 करा, 108 करा, 1001% सांगते तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. फक्त संकल्पयुक्त पारायण करताना जे काही नियम आहेत, ज्या काही अटी आहेत त्यांचं पालन करा. एक नारळ, खडीसाखर आणि फूल वगैरे घेऊन किंवा हार वगैरे घेऊन तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी हे संकल्पयुक्त करत आहे, माझी ही इच्छा आहे, तर माझं हे पारायण संकल्पयुक्त पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. अशी फक्त तुम्हाला हात जोडून तिथं जाऊन विनवणी करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे. खूप सुंदर स्वामी सारामृतची सेवा आहे.
हे तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणाचं पण मी पाठीमागे पण व्हिडिओ बनवलेला आहे. आत्ताही सांगते, गुरुचरित्राचे जरी पारायण तुम्ही केलं, 7 दिवसाचं पारायण आहे, त्याचे नियम धरून व्यवस्थित नियमयुक्त पारायण करा. सगळे नियम त्या याच्यामध्ये गुरुचरित्रामध्येच दिलेले आहे. दुसऱ्या तिसऱ्या पानावरती नियम आहेत. व्यवस्थित नियम वाचा सर्वप्रथम आणि त्या पद्धतीने पारायण करा. 1001% अनुभूती येतेच येते. ही झाली सेवा. त्यानंतर ना आता एक उपाय सांगते. उपाय पण यासाठीच आहे की तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यावरती उपाय. आता उपाय काय करायचा आपल्याला माहिती आहे. उच्च कोटीची जर सेवा जर म्हटली तर उच्च कोटीची सेवा नामस्मरण तर आहे, त्याचप्रमाणे अध्यायांचं वाचन हे सुद्धा आहे. त्याचप्रमाणे गोमातेची सेवा हे सुद्धा खूप 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 महत्त्वाचं आहे. आता गोमातेची सेवा तर आमच्या जवळपास गोमाता नाही, मग काय करू पहा. बहुतेक लोक सिटीमध्ये राहतात वगैरे नाही का, तर मग गायी वगैरे नसतात. तर त्यासाठी आपण आपल्या मंदिरामध्ये पहा गोमातेची प्रतिमा वगैरे स्थापन करतो, गोमातेची प्रतिमा वगैरे असते. परंतु फक्त गोमातेची सेवा आणि फक्त पूजन करून होत नाही. तर आपले जे काही मोठे प्रॉब्लेम आहेत, छोटे प्रॉब्लेम आहेत, त्यातून जर सुटका आपल्याला लवकरात लवकर मिळवायची आहे. तुमच्या मिस्टरांना नोकरी धंद्यात काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरात काही प्रॉब्लेम वगैरे असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही फक्त 5 गुरुवार ही सेवा करा. पहा तुम्हाला अनुभव किती छान येतात. तुमचं कोणतंही काम असू ना, कोणतेही अडीअडचणीचं असो, तुमचं कोर्ट कचेऱ्या असो, तुमचं जमीन जमल्याचं असो, तुमचं घराचं असो, तुमच्या नोकरीचं असो, तुमचा व्यवसायाचा असो, तुमच्या लग्नाचा असो, संतती प्राप्त XYZ कोणतंही असो, तर त्यातून तुम्हाला जर सुटका लवकर मिळवायची असेल तर ही सेवा निश्चित अवलंबा. तर काय सेवा करायची आहे, तर सेवा पहा. पिवळं कोणतंही धान्य म्हणा, पिवळं कोणतेही फळ म्हणा, पिवळी कोणतीही मिठाई म्हणा, 5 गुरुवार तुम्हाला ज्यांना खरंच गरज आहे अशा दानशूर लोकांना तुम्ही दान करा. पहा दान हे सर्वात श्रेष्ठ जर सेवा जर म्हटलं तर स्नानदान ही जी सेवा आहे ही सर्वात पराकोटीची सेवा आहे असं म्हणायलाही हरकत नाही. म्हणून तुम्ही पहा जे गरजू आहेत त्यांना तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दान करा. एखादी केळी, वडापाव, मिठाई म्हणा किंवा काही डाळी म्हणा, ते तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दान करायचं आहे 5 गुरुवार. हे दान केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी जी आपली चणा डाळ आहे पहा, हरभऱ्याची डाळ, जी चणा डाळ आहे ती थोडीशी घ्यायची, अर्धी वाटी वगैरे, आणि एक गुळाचा खडा घ्यायचा. आता हे घेऊन तुमच्या जवळपास जिथे कुठे गोमाता आहे तेथे जायचं आहे. ही डाळ तुमच्या हातामध्ये ओंधळीमध्ये घ्या किंवा उजव्या हातावरती घेतली तर चालेल, म्हणून ओंधळीवरती घ्या. काहीच घ्यायचं नाही हातावरती, डायरेक्ट डाळ ठेवायची, त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आणि या पद्धतीने गोमातेला तुम्हाला ते खाऊ घालायचं आहे. गोमातेची निश्चित सर्वांनाच भीती वाटते, कारण दुसऱ्यांची असते. तर तुम्ही ज्यावेळेस तिथे जाणार आहात त्यावेळेस त्यांचे जे कोणी मालक आहेत त्यांना सांगा की मला असं असं हे करायचं आहे, तर तुम्ही 2 मिनटं उभं राहा, ताई दादा विनवणी करा थोडीशी. निश्चित ते उभे राहतात, तेवढी हेल्प ते आपल्याला करतात. तर ते उभे राहिल्यानंतर ती गोमाता काहीच करत नाही. तर तुम्हाला फक्त हातामध्ये ती डाळ आणि तो गुळ घेऊन त्या गोमातेला खाऊ घालायचा आहे. गोमातेची लाळ आपल्या जर हाताला जर लागली तर आपल्या ज्या काही भाग्यरेषा आहेत, ज्या काही हस्तरेखा आहेत, ह्या बदलायला सुद्धा मदत होते. कारण आपल्याला माहिती आहे पहा की आपण असं म्हणतो की तू तर सर्व काही करतोय, म्हणजे मेहनतही करतोय, तू सेवाही करतोय, तू सर्व उपायही करतोय, पण तुझ्या नशिबात जर असेल तर ते तुला भेटेल, तुझं भाग्यात जर असेल तर तुला भेटेल. तुझ्या नशीब आणि तू असं आपण म्हणतो. तर आपलं हे नशीब, आपल्या ह्या हस्तरेखा सुद्धा बदलतात. हे बदलायला फक्त स्वामी कारणीभूत असते आणि खरंच हे झालेलं आहे. खूप मोठे मोठे ज्योतिषी असतात जे आपला हात पाहून, आपलं फक्त चेहरा पाहून, आपलं कपाळ वगैरे पाहून आपल्याला सांगतात की बाबा रे तुझं असं असं होणार आहे, तुझ्या नशिबात हे हे आहे, ते आहे. तसंच आपल्या नशिबात काहीही असू द्यावं, हे सर्व बदलायचं काम आपली स्वामी करते, गोमाता करते. आपल्याला माहिती आहे गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आणि ज्यावेळेस गोमातेची लाळ आपल्या हातांना लागते, हाताच्या तळव्यांना लागते किंवा हाताच्या बोटांना लागते, त्यावेळेस आपल्या हस्तरेखा बदलतात, आपलं नशीबही बदलायला मदत होते. म्हणून आपल्याला या पद्धतीने गोमातेला 5 गुरुवार, फक्त 5 गुरुवार तुम्ही हे चणा डाळ आणि थोडा गुळाचा खडा खाऊ घाला आणि ती लाळ तुमच्या हाताला लागू द्या. आणि काय बदल होतात हे तुम्हीच मला कमेंट्समध्ये येऊन सांगा. खूप सुंदर तुम्हाला बदल होताना दिसतील. तुमचे जे काही प्रॉब्लेम होते ते हळूहळू सॉल्व्ह होताना दिसतील. असं नाही की तूप खाल्लं लगेच रूप आलं, ताई मी 1 गुरुवार केला मला काहीच अनुभव आला नाही, मग मी आता पुढं करणार नाही, किंवा 3 गुरुवार केला, 4 गुरुवार केलं, ताई मला काहीच अनुभव आला, असं नाही. काहींना 5 गुरुवार केल्याच्या नंतर अनुभव येईल, काहींना अगदी 1 गुरुवारमध्ये अनुभव येईल. परंतु मनोभावे करा, पॉझिटिव्हली करा, 1001% अनुभव येणार. पहा
ह्या सेवा फक्त चालू करा, निश्चित तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या मी सांगितलेल्या सेवा नाही किंवा कुठेतरी ऐकलेल्या सेवा नाही, तर अनुभवलेल्या सेवा आहेत. मीही अनुभवलेल्या आहेत. माझ्या म्हणजे माझे जे कोणी आहेत कॉन्टॅक्टमधील त्यांनीही अनुभवलेले आहेत, त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये जे काही बदल झालेले आहेत तेच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. निश्चित करून पहा. तुमच्या जीवनात जे काही बदल होईल ते कमेंट्समध्ये येऊन निश्चित सांगा. तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. आणि अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका हो. इतरांनाही खूप गरज असते. स्क्रोल करण्यामध्ये त्यांच्याकडनं व्हिडिओ नाही पाहिले जात, तर व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे त्यांना त्यावरती सोल्युशन भेटेल. आणि त्यांना जर सोल्युशन भेटले, त्यांच्या जर अडीअडचणी जर दूर झाल्या, तर त्याचं ते फळ त्यांना जे काही भेटेल ते एकदा नाही, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ते म्हणत राहते, माझ्या मित्राने माझ्या मैत्रिणी मला हा व्हिडिओ सांगितला, ही सेवा सांगितली, म्हणून माझ्या जीवनामध्ये हे बदल झाले. आणि प्रत्येक त्यांच्या सुखाला तुम्ही भागीदार व्हाल, साथीदार व्हाल, म्हणून तुम्हाला त्याचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून व्हिडिओ होईल तेवढे शेअर करत चला. व्हिडिओ कसे वाटतात हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला. झालेली सेवा स्वामींच्या निर्दून. श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.